हॅलो, कशा आहात सगळ्या मैत्रिणी? मजेत ना? आणि मजेतच राहा. आज मी थोडासा वेगळा विषय घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे खूप वेगळा पण नाही, पण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तो आपल्याला खूप उपयोगी पडतो असा विषय. आणि ते म्हणजे आपण रोजच्या दैनंदिन जीवनातून थोडासा वेळ काढून वाचत असलेली पुस्तकं. ते म्हणतात ना, की वाचाल तर वाचाल. म्हणजे मी पण खूप कंटिन्यू वाचते असं नाही, पण जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा मी वाचण्याचा प्रयत्न करते. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पण ती सवय लावण्याचा प्रयत्न करा आणि बघा किती छान वाटतं ते. मी आज माझ्याकडे असणाऱ्या पुस्तकांचं कलेक्शन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. कलेक्शन म्हणजे खूप काही नाही आहे, अगदी बोटावर मोजण्या इतकीच बुक्स आहे माझ्याकडे. आणि जसा वेळ भेटेल तसा मी वाचण्याचा प्रयत्न करते. आणि आता आपल्या सगळ्यांची सवय कशी झाली माहिती की थोडासा वेळ भेटला की आपण सगळे मोबाईलमध्ये शिफ्ट झालो आहोत. म्हणजे मीही मोबाईल बघते, असं नाही की मी बघत नाही. मलाही जसा वेळ भेटेल तसा मोबाईल हातात येतोच आणि ती आता एवढी सवय होऊन गेलेली आहे की त्यातून बाहेर पडणंही जरा मुश्किलच आहे. पण त्यातल्या त्यात जर आपल्याला जेवढा वेळ आपल्याला काढता येईल तेवढा वेळ आपण जर थोडंसं पुस्तकांमध्ये गुंतलं तरीही काही हरकत नाही. खूप छान नॉलेज भेटतं त्याच्याने. आणि मोबाईलवर पण जरी बघायचं म्हटलं ना की माझं सगळ्यांना सजेशन आहे की तुम्ही पॉडकास्ट बघा. एवढे छान पॉडकास्ट आता आपल्या बरेचसे यूट्यूब चॅनल पॉडकास्टचे आहे आणि त्याच्यावर पॉडकास्ट आहे. तर ते बघा, कारण त्यातून एवढं नॉलेज भेटतं आणि इतके छान छान त्यांच्या जीवनाचे अनुभव किंवा अजून इतर काही उद्योगधंद्यांविषयी किंवा बऱ्याचशा गोष्टी, सगळ्या गोष्टी ह्या पॉडकास्टमधून आपल्याला शिकायला भेटतात. कारण असे खूप सारे पॉडकास्ट चॅनल आहे की ते खूप साऱ्या अशा माहिती घेऊन आपल्यासमोर येतात. आणि माझं सगळ्यांना खरंच जेन्युइनली सजेशन आहे की मोबाईलमध्ये हे रील वगैरे स्क्रोल करण्यापेक्षा आपण जर एखादा पॉडकास्ट बघितला ना, खूप सारं नॉलेज भेटतं आपल्याला. आणि आज मी तुम्हा सगळ्यांना दाखवते की माझ्याकडे कोणकोणते बुक्स आहे. खूप थोडे आहेत पण मी ते वाचण्याचा प्रयत्न करते. मी सजेस्ट करेल की तुम्हीसुद्धा हे वाचण्याचा प्रयत्न करा, कारण मी जे जे बुक्स वाचले ना त्यातून खूप छान अनुभव आले. आणि तुम्ही वाचा, बघा तुम्हालाही छान वाटतील ते बुक्स. तसे मी दाखवते मी तुम्हाला आता माझ्याकडे कोणते बुक्स आहेत ते. शकता तुम्ही संतवाणी. यात बरेचसे संतांनी सांगितलेले जे जे काही श्लोक वगैरे असतील ते मिनिंगसहित दिलेले आहे. आणि मी ते वाचण्याचा प्रयत्न केला, पण खूप सारे नाही झाले वाचून, पण बऱ्यापैकी वाचलेत आणि बरंचसं अजून बाकी पण आहे वाचायचं. हे एक आहे असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्व. आपण मुलांशी कसं वागलं पाहिजे ॲज अ पॅरेंट्स म्हणून. खूप छान माहिती दिलेली यामध्ये पण. हे पण थोडंसं राहिलं आहे माझं वाचायचं. आणि हे आहे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे इकिगाई. इकिगाई पुस्तक किती फेमस आहे ते तुम्ही घेऊन आणि वाचू शकता. हे 0 to 1 पीटर थिल यांचं आहे. हे अजून माझं वाचायचं बाकी आहे. हे आहे रिच डॅड पुअर डॅड. आणि हे पुस्तक आपण सगळ्यांनी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. आणि इतकी सुंदर माहिती दिलेली आहे याच्यामध्ये की आपला माइंडसेट आपण कसा चेंज करायचा, विचारसरणी कशी बदलायची. आपण गरीब विचारसरणीचे विचार करतो, पण यात कसं दिलेलं आहे की आपण रिच विचार जर ठेवले तर आपली परिस्थिती पण बदलू शकते. खूप छान आहे. मी हे वाचते आता सध्या तरी. अजून बरंचसं बाकी आहे. हे आहे एक सक्सेस पासवर्ड. हे पण खूप सुंदर पुस्तक आहे. हे तर म्हणजे मी म्हणते इतकं छान सांगितलं याच्यामध्ये ना, तुम्ही एकदा वाचून बघा. आणि हे सिक्रेट ऑफ द मिलियनियर माइंड हे पुस्तक पण इतकं जबरदस्त आहे की त्याच्यामध्ये पूर्ण आपला माइंडसेट कसा असायला पाहिजे आणि आपण जे जीवन जगतोय ना की ते आपल्या मनावरच पूर्णपणे डिपेंड असतं असं यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणजे असं म्हणतात ना की जे आपल्याला पाहिजे ते नाही घडत, जे आपल्या आतमध्ये आहे ते घडतं. म्हणजे आपण आपले विचार कसे ठेवले पाहिजे हे या पुस्तकामध्ये खूप सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि हे गांधीजींचं पुस्तक आहे, गांधीजींच्या जीवनावर आहे पूर्ण. अशा प्रकारे माझ्याकडे एवढेसेच सध्या तरी पुस्तकं आहे आणि मी ते बरेचसे वाचण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मी रोजच वाचते असं नाही, पण जेव्हा टाईम भेटेल तेव्हा थोडं थोडं वाचण्याचा प्रयत्न करते. आणि ह्या सर्व पुस्तकांमधनं तुम्ही जर म्हणाल ना की कुठलं पुस्तक मला सगळ्यात जास्त आवडलं आहे,
तर मी सांगण्याचा प्रयत्न करते की ह्या सगळ्या पुस्तकांमधनं मला सगळ्यात जास्त आवडलं आहे द सिक्रेट्स ऑफ मिलेनियर माइंड. हे पुस्तक एवढं सुंदर आणि त्याचबरोबर रिच डॅड पुअर डॅड हे पण खूप छान पुस्तक आहे. आणि त्याच्यानंतर हे सक्सेस पासवर्ड. ह्याच्यामध्ये पण पूर्ण आपलं आपण काय म्हणतो बिहेवियर म्हणा किंवा आपला आत्मविश्वास ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या छान पद्धतीने मांडलेल्या आहे. आणि त्या जर आपण आत्मसात केल्या तर नक्कीच आपलं आयुष्य बदलू शकतं. तर हे काय लगेच होत नाही. आपण हळूहळू ते विचार आपल्या जीवनामध्ये आणू शकतो. कारण प्रत्येकाची हीच गोष्ट आहे का आपण सहजासहजी स्वतःला चेंज करू शकत नाही. आपण जेव्हा हे मोठे लोक म्हणजे जे मोठे बिझनेसमॅन वगैरे आहे त्यांच्या घरी जर एखाद्या वेळेस गेलो किंवा त्यांचे अनुभव जर ऐकले तर त्यांच्या घरामध्ये पूर्ण शेलचे शेल असे मोठे मोठे बुक्स असतात. मग तेव्हा विचार येतो का हे लोक एवढे कधी वाचत असतील, हे तर एवढे बिझी असतात. पण त्यांचं कसं असतं की ते ऑफिसमध्ये सुद्धा बुक्स असतात त्यांचे. थोडा वेळ भेटला की ते वाचत बसणार. जेवढे 2-4 पानं काय होतील 5-6 पानं, पण ते बुक्स वाचण्याचा प्रयत्न करतात ॲटलिस्ट. आणि आपल्याकडे बराचसा वेळ असूनही इव्हन माझंसुद्धा तेच होतं. मी शॉपवर बुक्स वगैरे घेऊन जात नाही. एखाद्या वेळेस जर टाईम असेल तर त्यावेळेस वाचून होत नाही. जेव्हा घरी आल्यानंतरच जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मी वाचण्याचा प्रयत्न करते. पण आपण जर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला की हे लोक का एवढे मोठे होतात की ते विचारांनी मोठे असतात. आणि जेव्हा आपले विचार बदलतात तेव्हा खरंच आपली परिस्थिती बदलते. असं मी खूप लोकांचं अनुभवलं आहे. खूप लोकांच्या जीवनात असे बदल घडलेले. आणि म्हणून मला आज वाटलं की आज थोडंसं आपण पुस्तकांवर बोलूया. कारण सगळेच विषय घेतले जातात पण हे पुस्तकांचे विषय क्वचित निघतात आणि क्वचितच अशा विषयांवर बोलणं होतं. म्हणून मग आज थोडंसं त्या पुस्तकांसाठी. आता बऱ्याच जणींना माहीत असतंच की हे पुस्तकं कुठून भेटतात किंवा मग जर कोणाला माहीत नसेल तर बऱ्याचशा आपल्या वेबसाईट आहे किंवा हे अमेझॉन वगैरे आहे त्यावर खूप छान आणि ऑफरमध्ये बुक्स भेटतात. किंवा हे मोठे मोठे मॉल्स वगैरे असतात तिथंसुद्धा ऑफरमध्ये हे बुक्स भेटतात. आणि ज्यांना कोणाला परचेस करायचे त्या करू शकतात. कारण आपण सर्च केलं ना की सगळं सापडतं. कारण आजकाल म्हणतात ना की आपण स्वतःला सोडलं तर सगळं गुगलवर भेटतं. तर तुम्ही एकदा सर्च करून बघा. खूप छान छान पुस्तकांचे ऑफर्स असतात. आणि तुम्हालाही जर अजून यापैकी या व्यतिरिक्त बरेच पुस्तकं आहे छान वाचण्यासाठी. तुम्ही बऱ्याच जणांचे पॉडकास्ट वगैरे ऐका. ते बरेचसे पुस्तकं सजेस्ट करतात. खूप छान छान आहे. म्हणजे आपलं जीवन बदलणारे इतके पुस्तकं आहे अवेलेबल. आता बऱ्याच यांची मला तर नावं माहीत नाही. मी विसरून जाते तेव्हाच. कारण मी बऱ्याच जणांच्या पॉडकास्टमध्ये ऐकलेले खूप सारे पुस्तकं आहे. हे तर अगदी क्षुल्लक आहे माझ्याकडे. एवढे सगळे पुस्तकं आहे असं वाचण्यासारखे की ते तुम्ही घेऊ शकता. कुठल्याही एखाद्या ॲपवरनं मागवू शकता. आणि एखादं जरी मागवलं तरी ते पुस्तक बऱ्याच दिवस आपल्याला वाचायला पुरतं. पण ती जर सवय थोडी थोडी आपण लावली तर ती नक्कीच लागू शकते. आणि तुमच्याकडेही असे छान पुस्तकांची नावं असतील, यादी असेल तर मलाही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की हे पुस्तकही अजून छान आहे. मी ते नक्कीच बाय करण्याचा प्रयत्न करील आणि वाचण्याचाही प्रयत्न करेल अर्थातच. तेव्हा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? ह्या छोट्याशा पुस्तकांविषयी छोटीशी ही आपली स्टोरी म्हणा किंवा एक छोटीशी माहिती म्हणा, तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तेव्हा भेटूया पुढच्या अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.